नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पीके पब्लिकेशन या चॅनलवरती। मित्रांनो, रेल्वेमध्ये भरतीची जाहिरात आलेली आहे बघा। जानेवारी मार्चमध्ये त्यांनी ALPची जाहिरात काढलेली होती आणि त्यात त्यांनी भरती देखील काढली होती। 15,000साठी भरती होती आणि त्यामध्ये जागा वाढवून त्या 20,000 करण्यात आल्या होत्या। तसेच त्यांनी एप्रिल-जूनमध्ये टेक्निशियनच्या देखील जाहिरात काढली आणि त्या जागांची भरती सुरू आहे। तसेच आता जुलै-सप्टेंबरमध्ये त्यांनी नॉन टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरीजसाठी ग्रॅज्युएटसाठी लेवल 4, 5, 6ची भरती जाहिरात लवकरच येणार आहे। ह्या भरतीसाठी जाहिरात येणार आहे। तसेच नॉन टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरीज अंडर ग्रॅज्युएट म्हणजे 10वी-12वीसाठी लेवल 2 आणि लेवल 3साठी देखील भरती होणार आहे। ज्युनियर इंजिनियर, पॅरामेट्रिक कॅटेगरीजसाठी देखील जाहिरात येणार आहे। तर करिता विद्यार्थी मित्रांनो, अभ्यासाला लागा। 5 ते 6 तास तरी अभ्यास करा। बघा, रेल्वे विभागातील भरतीकरता कोणकोणते डॉक्युमेंट आवश्यक आहे, कोणती कागदपत्रे तयार करायची आहे, कोणते स्टेट लेवलचे कागदपत्र आपल्या कामी पडणार आहे, कोणते सेंटर लेवलचे कागदपत्र आपल्याला डॉक्युमेंट तयार करायचे आहे, या सर्वांविषयी आपण यामध्ये माहिती बघूया। बघा, सेंट्रलच्या ज्या पदासाठी शैक्षणिक आवश्यकता दिली आहे त्यांनी जे शैक्षणिक आवश्यकता मागितली आहे ते क्वालिफिकेशन सर्टिफिकेट आपल्याकडे असणं आवश्यक आहे। तसेच आधार, पॅन, इलेक्शन कार्ड, तसेच 10वीवरती ज्या पोस्ट असतात त्या 10वीची सनद, मार्कशीट, बोर्ड सर्टिफिकेट, 12वी पासवर ज्या काही पोस्ट निघतात त्याचे मार्कशीट, बोर्ड सर्टिफिकेट, तसेच ग्रॅज्युएट पास मार्क मेमो मार्कशीट हवी आपली। जर डिग्रीवर असेल तर डिग्री सर्टिफिकेट देखील याला आवश्यक असते। तसेच मार्क मेमोनुसारच नाव लिहिणे त्यामध्ये आवश्यक असते। जे तुम्ही फॉर्म पिनअप करता किंवा जे डॉक्युमेंट असते त्यावरील नावामध्ये डिफरंट नको। जे नाव असतं आपलं त्यामधल्या स्पेलिंगमध्ये काही डिफरंट नको। जसं नाव आपलं टिशीवर आहे, डॉक्युमेंटवर आहे, तशाच पद्धतीचे स्पेलिंग आपण त्यामध्ये लिहिणं आवश्यक आहे। सिलेक्शन झाल्यास ओरिजिनल कास्ट, 10वी-12वी डिग्री हे विचारतात आणि फॉर्म भरताना फक्त कास्ट विचारत नाही। सिलेक्शन झाल्यावर ओरिजिनल कास्ट आपली विचारण्यात येते। सेंट्रल लेवलवर ओपन, EWS, OBC, SC ST याच कास्ट मान्य म्हणजे धरण्यात येतात। यामध्ये NT, VJNT, NTC या कास्टला OBC मध्येच ग्राह्य धरण्यात येतात। तर बघूया आपण याकरता कोणकोणते डॉक्युमेंट आपल्याकडे असणे आवश्यक आहे। एक रहिवासी डोमेसियल सर्टिफिकेट ते आपल्याकडे असणं आवश्यक आहे। उत्पन्न, इन्कम सर्टिफिकेट ते असलं तरी चालते। कोणकोणत्या एक्झामला इन्कम विचारतात, कोणत्या एक्झामला ते विचारत नाही। त्यानंतर आहे जात प्रमाणपत्र, जात पडताळणी, कास्ट व्हॅलिडिटी। जर ज्यांचं सायन्स असेल त्यांना 12वीनंतर कास्ट व्हॅलिडिटी मिळून जाते किंवा मग नाही जॉबवर लागल्यानंतर 6 महिन्याच्या आत आपल्याला ती म्हणजे द्यावी लागते। त्यानंतर 12वीची सनद, 12वीची मार्कशीट, 10वीची मार्कशीट, डिग्री असेल तर डिग्री सर्टिफिकेट, डिग्री मार्क मेमो, डिग्रीची मार्कशीट, फोटो सिग्नेचर हे तर आहे। जर तुमचा कोणता तांत्रिक घटक असेल तर ते असेल तर त्याची डिप्लोमा डिग्री अनिवार्य आहे ते लावणं। नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट आवश्यकच आहे। वयाचा पुरावा, त्यामध्ये आधार, मतदान कार्ड, जन्म प्रमाणपत्र, ड्रायव्हिंग लायसन यापैकी तुम्ही काहीही लावू शकता वयाच्या दाखल्यामध्ये। हे सर्व डॉक्युमेंट तुम्हाला तुमच्याजवळ काढून ठेवणं आवश्यक आहे, कारण की एक्झाम झाल्यानंतर हे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करता तुम्हाला मागतातच। यानंतर कॉमनमध्ये फोटो, सिग्नेचर, एज्युकेशनल सर्टिफिकेट हे आवश्यकच आहे आपले। डिफरंटमध्ये कास्ट कॅटेगरी, ओपन, OBC, SC ST। यामध्ये ओपन, OBC, SC ST एवढेच कॅटेगरी सेंट्रलला ग्राह्य धरण्यात येतात। सेंट्रल एक्झामला फक्त कॅटेगरी विचारतात, कास्ट नाही। कास्ट आणि कॅटेगरी वेगळी आहे। तर ही सर्व होती आपली रेल्वे भरतीविषयीची माहिती। रेल्वे भरतीचे आवश्यक डॉक्युमेंट, आवश्यक कागदपत्र जर तयार केले नसेल तर लवकरात लवकर तयार करून घ्या आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लाईक शेअर करायला विसरू नका।